यावेळेस फटका अप्रतिम, बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार, 4 धावांसाठी राहुल भंडारीच्या बॅट मधून आलाय चौकार. मॅन ऑफ द सिरीज साठी प्रमुख दावेदार म्हणून राहुलकडे पाहिलं जातंय. सध्याच्या स्थितीला तोच स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी. भाग्य भी बहादुरों का साथ देती है. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय फलंदाज राहुल भंडारीच्या बॅट मधून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 पाहायला मिळतीये. तर ज्या कोणी नाश्ता केला नसेल आपण नाश्ता करू शकता. 1 नंबर गाळ्यामध्ये आपण पाहतोय जे मात्र वडापावची सोय आहे. ज्यांना कोणाला नाश्ता करायचे ते देखील तिथं नाश्ता करू शकतात. यावेळी सिंगल होती, कंप्लीट एक्झिक्यूट होती सिंगल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 2 चौकार आले, 2 सिंगल आले. धावसंख्या 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळते. विशेष कौतुक करेल विनायक सरांचं देखील. सकाळपासून खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॉल चालाय लॉंग लेग रिजन मधून एका धावेसाठी कोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. अगदी म्हटलं जातं ना, तुमच्याकडे ज्या सुविधा आहेत त्यामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा, जग तुम्हाला नक्की प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे इथे पाहतोय ग्राउंडचा अभाव आहे. मी म्हणेल जसा ग्राउंड आहे त्यामध्ये अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. संपूर्ण आंबिवली परिसर प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष असं कौतुक. आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न करण्यात आला होता या चेंडूवरती. वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. योमेस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 या आकड्यावरती फलंदाज राहुल भंडारी बॅक टू दी पवेलियन. आपण पाहू शकतो एक सुवर्ण संधी असेल आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक यंग टॅलेंटेड डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थात वैभव शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. लॉगॉनला जो पोस्टर आहे पहिल्या मजल्यावरती त्याला जर चेंडू आदळला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि प्रत्येक वेळेस चेंडू ज्या ज्या वेळेस बॅनर वरती आले त्या त्या वेळेस 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येकी या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी ची मात्र निर्माण झाली आहे. वैभव शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी पाहायला मिळतीये. यावेळेस बॅकफुट वरती आले, ऑफ साइडला रूम क्रिएट झालं होतं. त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळतीये. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस फटका अप्रतिम. हेलिकॉप्टर उडवण्यात येतोय, लँड होतोय सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. स्ट्रायकर एंड वरती अभिषेक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका अप्रतिम.
पंचांचा डिसिजन जो मात्र आपण पाहू शकतो, वेट करावा लागते पंचांच्या डिसिजन साठी. 2 धावा असतील की 4 धावा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पंच रिकन्सिलेशन करतील आणि त्यानंतर त्यांचा डिसिजन सांगतील. परंतु बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळते अभिषेकच्या पॅटमधून. बॅकफुट वरती आले, फटका अप्रतिम होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2च धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. तोडा फोडा, पुन्हा जोडा आणि पुन्हा एकदा तोडा फोडा, अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते. यावेळेस देखील फटका अप्रतिम. स्लॉट मध्ये चेंडू होता, डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. वाडी शिलाँगण मधून फलंदाजच्या माध्यमातून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. विनंती आहे प्रियांशु पाटील, आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. प्रियांशु पाटील, आपल्याला विनंती आहे आपण जिथे कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. षटकार पाहायला मिळतोय फलंदाज अभिषेकच्या बॅट मधून. त्याला देखील माहिती आहे तंबूच्या आश्रयाला अजूनही प्रेम देखील आहे, त्यानंतर अजय देखील आहे. चांगले विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यामुळे मी फटकेबाजी केली, रिस्क घेऊन तरी चालेल. यावेळेस देखील फटका अप्रतिम. तो चेंडू होता, अगदी त्याच प्रकारे उत्तर देण्यात येतोय. कोण आला दृष्टिकोन तोच. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, बॅक टू बॅक येतोय हा षटकार. 2 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोचली 34 या आकड्यावरती. 2 षटकांची समाप्ती, 34 धावा धावफलकावरती. आतापर्यंत धावेंचं कुठेतरी सुख होतं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय धावेंचा वर्षाव केला जातोय. जो ऑपरेटर आपल्याला गणेश दादा पाहायला मिळतील, त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभर ही स्पर्धा पोहोचवली जाते. जे कोणी व्ह्युअर्स या स्पर्धेला लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहतात त्या सर्वांना विनंती, आपण जर पहिल्यांदा या चॅनलवरती आले असेल तर नक्कीच लाईक करायचे, कमेंट करायचे, सबस्क्राईब देखील करून करायचे चॅनलला. शैलेश पाहायला मिळतात, बॉलिंग मार्क वरती आले त्या 3ऱ्या षटकामध्ये. फुलटा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार. षटकार येतोय मिड विकेटला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून. 40 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. डगआउट मधून आवाज येतोय, जल्लोष होतोय, व्हायला देखील पाहिजे, कारण पहिल्या 2 मॅचेस मध्ये 50 धावा झाल्या म्हणजे अशी धावसंख्या होती जी चेज होत नव्हती. परंतु इथे आपण पाहतो फटकेबाजी अप्रतिम केली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जात होती. वाईट बॉल येतो. पंचांनी पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर आमच्याकडे वळले आणि दर्शन जे मात्र केलं की येस इट्स वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 1च्या मदतीने 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळेस देखील फटका अप्रतिम, डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, कॅच जी मात्र सुटली आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन सध्याच्या स्थितीला सुरेख पाहायला मिळतोय. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. यावेळेस देखील फुलटा चेंडू होता, कॅच कंप्लीट होती एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. झटका लागतोय दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये. आर्यनला परतायला लागतंय पवेलियनच्या दिशेने. आर्यन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज अजय चव्हाण पाहायला मिळतो. अजय चव्हाण म्हटलं तर अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्यात तोचा खेळाडू TDPL मध्ये देखील
ज्याची वर्णी लागते असा हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलाय. वन ऑफ द बेस्ट अँड टॅलेंटेड प्लेयर इन दिस बेल्ट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या 2 चेंडूंवरती 9 धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतर एक विकेट आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर एंड वरती अजय. यावेळेस व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन द स्कोर कार्ड. आमच्यासोबत सुजल जे मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेले त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण मी म्हणेल वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. मैदानाच्या अभावे मी म्हणेल चेंडू फडल्यावरती जागेवरती थांबला आणि तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 45 या आकड्यावरती. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग. एका चेंडू या तिसऱ्या षटकामधील शिल्लक आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस चेंडू होता. वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती होते. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती अजय चव्हाण उर्फ बेटा आपल्याला पाहायला मिळतोय. एका प्रतिमाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आहे. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती 48 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती असतील. चला थोडंसं स्पीडअप करायचे, कारण 2:25 झालेली आहेत. तिसरी मॅच सुरू आहे. अजून आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. नो +2 टोटल 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न होता. 360 ग्राउंड असता तर नक्कीच हा षटकार असता, परंतु काही रिस्ट्रिक्शन्स ज्या मात्र पाहायला मिळतात या ग्राउंडवरती त्याच्या अभावे 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. दोन्ही फलंदाज किंबहुना गोलंदाजांनी देखील करून घ्यायची. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूप होता आणि त्यामुळे पंचांनी अपील फेटाळली. धावसंख्या धावफलकावरती 51 या आकड्यावरती आहे. 50 अप जी मात्र कंप्लीट होतं. उच्चांक पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधील 51 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक बीट झाले. थर्डमॅन मधले प्लेयर आले, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल एक्झिक्यूट होईल. धावसंख्या धावफलकावरती 52 पाहायला मिळतीये. इथे फुल टॉस चेंडू आणि त्याला सोडेल तो फलंदाज. कसला फटका, अप्रतिम फटका, दर्जेदार. अभिषेकच्या पॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. 58 रन ऑन दी स्कोर कार्ड. अभिषेक फक्त एकच पवित्र आजमावतोय, तोडा फोडा, पुन्हा जोडा, पुन्हा एकदा तोडा. यावेळेस देखील फुल टॉस आहे आणि चुकीला माफी नसणारे. बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत आलेला हा षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते आतापर्यंत. बॅक टू बॅक 4
षटकार जे मात्र अभिषेकने ठोकलेत. दुसऱ्या षटकामध्ये 64 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 4 षटकार ठोकलेत जे मात्र अभिषेकने. वैयक्तिक 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पाहायला मिळते. स्लोवर होतं, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, फिंगर रोल करण्यात आले होते. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूचं खेळ अजूनही शिल्लक या चौथ्या षटकामध्ये आणि 64 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू, कॅचची संधी, डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, कॅच झाली कंप्लीट. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. अभिषेक ची खेळी संपुष्टात येते, परंतु बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळायला हरकत नाहीये. अप्रतिम बॅटिंग अभिषेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 4 षटकार मारले होते, एक डॉट बॉल आला आणि त्यानंतर विकेट. टॉस जिंकून बॅटिंग चूज केली होती, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहू शकतो. अप्रतिम फटकेबाजी. अभिषेक असतील, त्यांच्या सोबतीला राहुल असतील, आर्यन असतील, अजय असतील, या सर्वांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. एंड ऑफ 4 ओव्हर्स, 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आयोजन कमिटीच्या एका मेंबरला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करायचं. 64 धावा धावफलकावरती 4 षटकांची समाप्ती. 16ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. अप्रतिम फटकेबाजी अभिषेकच्या माध्यमातून होत होती, त्याला तंबूच्या आश्रयाला जायला लागतंय. स्मॉल कॅमिओ होता, परंतु इफेक्टिव्ह कॅमिओ होता. ज्यावेळेस तुम्ही लिमिटेड ओव्हर क्रिकेट खेळता त्यावेळेस तुम्ही किती वेळ टिकले यापेक्षा तुम्ही कसं खेळले याला महत्त्व खूप जास्त असतो. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व दिलं जातो. फुल टॉस चेंडू होता, डाऊन दी लेग होता. वाईड +1 टोटल 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 66 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. एक तर कर्ज बाजारी, त्यात उसणं शेजारी, अगदी त्याप्रमाणे धावा जास्त झाल्यात, परंतु त्यामध्ये अजून जास्त धावा बहाल केल्या जातात. 66 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती रवी पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंड वरती अजय चव्हाण, नॉन स्ट्रायकर एंड वरती केतन पाहायला मिळतोय. खोवर टप्प्याचा चेंडू होता. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, व्हेरिएशन होतं, तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. 67 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 67 रन ऑन दी स्कोर कार्ड. 5वं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू जो मात्र एकदा एकवटली गेली. स्लोवर यॉर्कर होता, गतीमध्ये परिवर्तन, त्यासोबतच यॉर्कर पाहायला मिळाला. यावेळेस नो चेंडू +2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड. नो +2 टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 70 या आकड्यावरती. 70 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अगदी ज्याप्रमाणे बाउंड्री डायमेन्शन आहेत, मी म्हणेल की 4 षटकांमध्ये 70 पर्यंत धावसंख्या एक चांगली टोटल आहे. विनायक सर, नवीन चेंडू, जुना चेंडू द्यायचंय. सत्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ रवी याच्या माध्यमातून. फ्रीटचा चेंडू असेल,
यावेळेस फटका अप्रतिम आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. हेलिकॉप्टर उडवलंय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. केतनच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. मात्र आपण मागच्या फटक्यावरती पाहिलं आणि जर रील्स टाकत असेल तर ही रील व्हायरल होईल यात ती मात्र शंका नाहीये. कारण ज्या ज्या वेळेस फटके चांगले बसतात रील्स लगेच पडतात इन्स्टावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू आत आला. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगला कलेक्शन पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 76 या आकड्यावरती. 76 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम फटकेबाजी केली जाते. यावेळेस देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर धक्का बसलाय. केतनला देखील माघारी परतावं लागतंय. झटका लागतोय. चौथा फलंदाज केतन. बॅक टू दी पवेलियन. अरे देवा, कोण कुठल्या टीम मध्ये हेच कळत नाहीये. यावेळेस फेकी खराब होती. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 77 या आकड्यावरती. 77 ऑन दी स्कोर कार्ड. पाचवं षटक बारगसचे एका चेंडूचं की अजूनही शिल्लक या पाचव्या षटकामध्ये आणि अप्रतिम फटकेबाजी केली जाते. सध्याच्या स्थितीला 15 पेक्षाही जास्तची सरासरी मेंटेन केली जाते. मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 5 षटकांची समाप्ती. 78 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 78 रन ऑन दी स्कोर कार्ड. आपटलेला चेंडू होता. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एकूण 80 धावा धावफलकावरती आल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथमेश जो मात्र बॉलिंग मार्क वरती या भैरवी षटकामध्ये पुल करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 80 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 80 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टॉस जिंकून बॅटिंग चूज केली होती नाकोडा वॉरियर्स या संघाने आणि आतापर्यंत आपण पाहतो जे मात्र तो डिसिजन पूर्ण प्रकारे यशस्वीरित्या ते पेलत असताना
यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज जगदीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. धावफलकावरती 86 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात 6व्या षटकामध्ये. यावेळेस देखील त्याच प्रकारे फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, चेंडू गुड लेंथ वरती हिट झाला, तोडच्या प्रमाणामध्ये खाली राहिला. एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलं, डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. थर्डमॅन रिझन मधून गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 87 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यानंतर होणारी मॅच प्रांशी 11 विपक्ष विहान स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन चला तयार राहायचंय. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती, डॉट बॉलची समाप्ती होतीये. 87 धावा धावफलकावरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी वाईड होती. 3 धावा देखील झाल्यात कंप्लीट. आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती 90 पाहायला मिळतीये. 6 षटकांची समाप्ती. 90 धावा धावफलकावरती 91 धावे. 90 धावा धावफलकावरती 91 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 22, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा, चौथ्या षटकामध्ये आल्या 16 आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये 14 धावा, 6व्या षटकामध्ये आल्या 12 धावा. एकंदरीत 90 धावा धावफलकावरती 91 धाव्यांचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट सेट करण्यात येतं. आणि प्राशी 11 आणि विहान स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आंबेली परिसर प्रीमियर लीग वैभव दुर्योधन पाटील साहेब आणि संपूर्ण वडवली कोळीवाडा यांच्या माध्यमातून ही दमदार अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आंबेली परिसर प्रीमियर लीग 2024 दमदार असं आयोजन ABPL 2024. मागच्या दिशेला बळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये.
मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये जो अजय खेळला, अजयच्या बॅट मधून आपल्याला सिंगल डबलचा गेम नक्की पाहायला मिळाला. मात्र वडवली परिसरामधील अजय हा छोटा शाहिद शेख म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अजय चव्हाण उर्फ बेटा आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती या मॅच मध्ये खेळत असताना. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळेस त्यांनी बॅटिंग केली 2 डॉट बॉल आणि त्या समवेत जवळपास 6 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्या. संघाला जशी धावेंची गरज होती तशी धावा त्याने बनवल्या नाही आहेत. मात्र अभिषेकच्या माध्यमातून चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीकडे राहुल भंडारी, त्यानंतर अजय, त्यानंतर आर्यन, केतन आणि जगदील या सर्वांच्या माध्यमातून जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र 90 धावा. 91 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. 91चं टार्गेट मैदानावरती करण्यात आलंय जे मात्र सेट. चला थोडंसं स्पीडअप करायचं ही विनंती असेल. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 36 बॉल 91 धावेंची गरज. अजय चव्हाण उर्फ छोटा शाहिद शेख आपल्याला मिडॉन मध्ये पाहायला मिळतील. वडोली परिसरामधील एक नामवंत खेळाडू, एक गुणवान खेळाडू म्हणून अजयशी ओळख आहे. पहिल्या इनिंग मध्ये इतकी खास कामगिरी त्याच्या माध्यमातून नाही झाली. रांची 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. ओके टीम शोध गुड गेम. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. एसटी रक्षक आणि गोलंदाज दोन्ही बीट झाले. रनआउटची संधी मैदानावरती निर्माण झाली होती, मात्र मैदानावरती पहिला बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावरती 0. पहिल्या बॉल वरती 2 वेळा विकेटचा चान्स होता. पहिले कॅच सुटली आणि त्यानंतर रनआउटची संधी. मी म्हणेल दुसरा रनआउट इथे होऊ शकला असता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. मात्र मैदानावरती पहिला बॉल जो मात्र फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला. जगदील यांच्या माध्यमातून चेंडूला कट करण्यात आलं. कट करणारे बॉल जगदीलच्या माध्यमातून टाकले जातात यातही मात्र शंका नाही आहे. जगदील आपल्याला पाहायला मिळतील. कटरचा यूज. यावेळेस फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वर फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेश उर्फ तुफानच्या बॅट मधून तुफानी खेळी आणि बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली. कॅच कंप्लीट केली आहे जगदीलने. फलंदाज तुफान उर्फ हरेश खेळी होत असताना समाप्त. हरेश बॅक टू दी पवेलियन. हरेशची खेळी समाप्त झाली आहे. एक षटकार ज्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले असे हरेश मैदानाच्या बाहेर जात आहेत. मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला रवी पाहायला मिळतील. पाहूया रवीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरीची मात्र केली जाईल. रवी तयार मैदानावरती. एकीकडे यंग स्टार, दुसरीकडे नाकोडा वॉरियर्स असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवली आहे. दशा खराब करायचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल आणि
जाऊन पोहोचेल ती मात्र 8 या आकड्यावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर विकेट, फलंदाज हारेश शिकळी समाप्त आणि त्यानंतर डबल आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेटला चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज रवीच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा खणखणीत चौकार. लक्ष्य जरूर मोठा है, मात्र कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष जो मात्र अटळ आहे. मात्र मैदानावरती हा चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. धाव संख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 12 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम यंगस्टर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. ड्रिंक्स बॉय आपण रेडी राहायचंय. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक महत्वाचा घडी हरेश खेळी समाप्त झाली. आता मात्र मैदानावरती आपल्याला रवी आणि त्यांच्या जोडीला अक्षय पाहायला मिळतात. मैदानावरती विनू पाहायला मिळतील. फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन वही मिलने चाहिए रन आणि धावा येत आहेत. धावा येत आहेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये मिड विकेट फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डिरेक्ट थ्रो ऑन द स्टंप आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र 17 या आकड्यावरती. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है. पहली गेंद कवर की दिशा में 4 रन, उसके बाद मिड विकेट की दिशा में 1 रन मुकम्मल की. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. इस मर्तबा फुल टॉस गेंद कारपेट के हेल्प से गेंद जा रही है मिड विकेट एरिया में, जहां पर फील्डर रहेंगे डीप मिड विकेट एरिया में. 1 रन मुकम्मल. टीम की टोटल आगे बढ़ती हुई 18 रन. अब तक 3 गेंद हो चुके हैं. दूसरे ओवर प्रगति पथ के ऊपर है. 3 गेंदों का खेल अभी भी शेष है. बैटर हरेश आउट होते हुए अक्षय और रवि, ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर टीम यंग स्टार के लिए बल्लेबाजी करते हुए हमें देखने को मिल रहा है. पूरी तरीके से यहाँ पर बैकफुट के ऊपर टीम यंग स्टार देखने को मिल रही है. लेकिन क्रिकेट है और क्रिकेट में कुछ भी हो सकता है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. इस मर्तबा गेंद हवा में थी, एलिवेशन ज्यादा लेकिन डिस्टेंस कम. मिड ऑन में फील्डर और टेक अच्छा. बैटर की यहाँ पर खेली होते हुए समाप्त. बल्लेबाज मैदान के अंदर अक्षय, आप मैदान के बाहर जाएंगे. दूसरी विकेट. धावा संख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 2 विकेट के नुकसान पर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है. दूसरे ओवर मैदान के अंदर चल रहा है. 4 गेंदों का खेल हो चुका है. 2 गेंदों का खेल अभी भी शेष है. खुल्या डब्याचा जरूर होता. मिडॉन मध्ये फिल्डिंग थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट झाली आहे. थोडीशी गणेश सरांना रेस्ट मिळाली आहे. आणि आता सप्त हिंद केसरी टायगर एक्सप्रेस आमचे लाडके सुजीत दादा, ते आता आपल्याला पाहायला मिळतील ॲज ऑपरेटर. व्हाईट बॉल. डिसिजन लेट आला मात्र थेट आला. व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. त्यावेळेस कबरच्या दिशेला फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट झाली.
धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. अशा रीतीने षटक क्रमांक वरती आपल्याला दुसरं देखील समाप्त आणि धावसंख्या वरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी अजूनही 4 षटक 70 धाब्यांची गरज. 24 चेंडू आणि 70 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. फार चांगलं नीट अँड क्लीन विकास जीटीसी वाहिनीच्या त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी. पाचवा बॉल वाईड आहे, पहिला चौका आला, मग 2 सिंगल आले, मग विकेट, मग सिंगल. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. यावेळेस फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सोडेल तो फलंदाज कसला. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केलंय बिल्डिंगच्या प्लॉट मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत. अजून एक दमदार आसमानी सुलतानी तुफानी षटकार. बदलते हैं मंजिल नहीं कारवा बदलते. जज्बा रखो हरदम जीतने का, किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. जर तुमच्या मनगटांमध्ये ताकद असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची जिद्द तुमच्या उरामध्ये असेल तर दावा देखील बनू शकतात. कारण म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हार आज वही जो लढा नाही. 22 चेंडू आणि 64 धाब्यांची गरज. बॅकफुटला येऊन हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता हॉरिझॉन्टल बॅट स्विंगने, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. सगळी धावसंख्या जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. यावेळेस व्हाईट बॉल बघा. एक्स्ट्रा टर्न जो मात्र ऑफर झालाय. हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात. आधी तिथे माती आपण सातत्याने म्हणतो आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळालं. केतनच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती, नो डाऊट ॲट ऑल, मात्र कटरचा यूज केला जातोय. यावेळेस चेंडू खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. थॉट बॉलची होत असताना इथे समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 20 चेंडू आणि 63 धावांची गरज. वैभव शेठ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र कार्य इथे केतन देखील चांगलं करतोय. विकेटचं पतन झालंय. हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. विकेटचं पतन. माध्यमातून आम्हाला मिळतोय. दादांना कॉल मॅटर सॉल्व असे आमचे वैभव दादा, त्यांच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडूला निर्माण व्हावा, त्यासाठी आंबिवली परिसर प्रीमियर लीग APPL 2024 हे दमदार आणि तितकंच देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये 2 मॅचेस जबरदस्त झाल्या. शेवटच्या मोमेंट पर्यंत दोन्ही मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. हे क्रिकेटचं संघर्ष आहे जे आंबिवलीने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलाला शिकवलं आहे. इथून आपल्याला शाहीद शेख जो टेनिस बॉल क्रिकेटचा गब्बर आहे तो देखील पाहायला मिळतो आणि अनेक असे तारे सितारे जे पाहायला मिळतात. TDPL मध्ये आपल्याला संदेश वाल्मिकी देखील पाहायला मिळाला होता. मे बी तो वडवली गावचाच खेळाडू आहे आणि TDPL मध्ये देखील संदेश वाल्मिकी आपल्याला पाहायला मिळाला होता भूमी 11 मांडाकडून खेळत असताना. त्यामुळे क्रिकेट डेव्हलप होत चाललंय यात मात्र शंका नाही आहे. तर नक्कीच अजय चव्हाण देखील धर्मवीर प्रतिष्ठानमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. एकच धाव कंप्लीट होईल, धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला
पाहायला मिळेल, जी मात्र एका धावेच्या साथीने 30 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 30 या आकड्यावरती. चेंडू देखील एक झालाय. यावेळेस फटका हॅमर केलाय वाईड स्ट्रॉंग अपच्या दिशेला, मात्र 2 धावा कंप्लीट होतील. हे म्हणजे कोच सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे आदर्श, आमचे आयडॉल, आमचे आयडॉल आदरणीय विनायक सर आम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त दोघांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये जगदील सिंह. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल. एका हातामध्ये झेल टिपली गेली आहे, दूरवर गेले रिले झेल, जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. 1 more विकेट डाऊन. पंधरा बॉल 59 धाब्यांची गरज विजयाचं. समीर पाहायला मिळतं, कॅचची संधी, कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. 1 more विकेट डाऊन. एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तिचा देखील एक फार मोठा इतिहास आहे. पहिली विकेट हॅट्रिक जेफ्री दुजॉन, वेस्ट इंडिजचे ते खेळाडू, अगेन्स्ट टीम ऑस्ट्रेलिया, 1983 साली घेतली होती. जवळपास 50 विकेट हॅट्रिक कंप्लीट झाल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये जवळपास 57 विकेट हॅट्रिक ज्या मात्र कंप्लीट झाल्यात, त्या म्हणजे T20 मध्ये, आणि 46 विकेट हॅट्रिक कंप्लीट झाल्या T20 मध्ये. मलिंगाच्या माध्यमातून 5 विकेट हॅट्रिक कंप्लीट झाल्यात असा इतिहास आहे. IPL मध्ये 22 विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे, आणि त्यामध्ये जर विचार केला तर 19 खेळाडूंनी त्या 22 विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या. यावेळेस व्हाईट बॉल. अवंतरशी धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 33 या आकड्यावरती. व्हाईट बॉल, येस व्हाईट बॉल आहे. 1 2 3 4 4 बॉल झाले, त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर 2 बॉल 2 विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल. 5व्या बॉलवरती आलेली सिंगल, हा शेवटचा बॉल. आपटलेला बॉल पाहायला मिळतोय. कीपर बीट झाले, थर्ड मॅन फाईन लेग बीट. लॉंग स्टॉप रिझन वरतून एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक मैदानावरती चौथं समाप्त. 4 षटकांचा वाजविकेत समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र आतापर्यंत 35. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज. डीजे
चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आहे, पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार. दुसरा बॉल जो मात्र फार चांगला आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती देखील अटेम्प्ट चांगला होता, मात्र 2 धावा आणि त्यानंतर डॉट. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतोय स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेला मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावर. 7 चेंडू विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावांची गरज आणि हा चेंडू डॉट आहे. अशा रीतीने षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र आतापर्यंत पोहोचली आहे 45 या आकड्यावर. 5 षटकानंतर 45, उर्वरित समीकरण 6 चेंडू 46 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त पेस आपल्याला या चेंडूवरती कुशाल यांच्या माध्यमातून टाकत असताना पाहायला मिळालं. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू 45 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर हॅज टू बी फॉलोड. बॅकफुटला आल्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न. अजय चव्हाण डाऊन द बॉल. जगदील देखील होते, मात्र तोपर्यंत एक धावची मात्र कंप्लीट झाली आहे. आता समीकरण पाहायला मिळतोय उर्वरित चेंडू 3 विजयासाठी 44 धावांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. एसटी रक्षक आणि थर्डमॅनचे फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र एक धाव कंप्लीट झाली. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 धावांची गरज. 2 चेंडू आणि 43 धावा. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती 8. 45 धावांची गरज. 2 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळेल, मात्र झेल स्वीकारली गेली आहे आणि फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त. विकेट. नाकोडा वॉरियर्स मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. नो डाऊट अबाउट पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळी करणारा अभिषेक आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच.
विदाउट एनी डाऊट ज्याने जबरदस्त कामगिरी केली असा अभिषेक आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. अभिषेक पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. चला अभिषेक मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे आणि पुढील मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस प्रथम चव्हाण सरांचा आवाज. तर अभिषेक असतील मॅन ऑफ द मॅच. अभिषेक आपण यायचे त्वरित. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच असतील तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला JC11, दुसऱ्या बाजूला रुद्रराज 11 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील 5व्या सामन्यामध्ये. दरम्यान सध्या मॅच सुरू असेल. एका बाजूला प्राशी 11 विपक्ष विहान स्पोर्ट्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. प्राशी 11 विपक्ष विहान स्पोर्ट्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स चला आपण रेडी राहायचे त्वरित.
ओव्हर द टॉप बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पार 4 धाब्यांसाठी आलाय. अजून एक अप्रतिम फटका सागरच्या बॅट मधून. व्यक्तिमत्व अर्थात वैभव शेठ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. इथे एक धाव